सद्गुरु तुकया ज्ञानदीपा सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृते राघवे ख्याति मनुष्याकृते राघवे ख्याति केली शिखरे सागरी तारिये शिखरे सागरे स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जनी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाथई अलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझेने भव सिंधुसी बांधिला से तुझेने अनाथादिनाथारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी वरी हालिला विग्रही निर्विकारी वरी हालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकु सर्व जीवा स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा परब्रह्म ठेवा तुका तुझो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगी जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपी सकेली दिव्य लोकासने सत्य गुरु राय कृपा मज केली सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही बरी नाही घडली सेवा काही बरी नाही घडली सेवा काही नाम पडविले वाटे जाता गंगा स्नान नाम पडविले वाचे जाता मस्तकी गंगा स्नान तो नाना ठेविला मस्तकी तो नाना ठेविला ओ जनामागती तुक पावशेर बरिया विसर स्वप्न माती बरिया विसर स्वप्न माती काय कळे उपजलांतराय योनिया काय त्वराधारी मरोनिया काय त्वराधारी मरोनिया काय त्वराधारी राघव चैतन्य केशव चैतन्य गुण मालिके
सांगितले गुण माहिती सांगितले गुण माहिती बाबाजी आपुले सांगितले नाम बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्रिया राम कृष्ण हरी मंजरीला राम कृष्ण माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार तेरा गीता तुकावने तेरा गीता तुकावने राम पडविले वाटे जाता गंगा राम पडविले वाटे जाता गंगा स्नान मस्तकी तो दान ठेविला कर मस्तकी तो दान ठेविला कर माऊली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु हे आपले कोल्हापूरवाले गेले का कुठे? कोल्हापूरवाले त्या नाही इकडे नाही त्या माऊली माऊली माणसं अडकून पडली नसल्यामुळे सगळे अडकून अचानक कॅन्सल झाल्या गाड्या किती गाड्या कॅन्सल आता आपली सकाळची एक झाली आता दुपारची झाली आणि रात्री लगेच गेली ती रात्री गेली मग फरक नाही पडत समजा 100 माणसं कमी झाली. हो संत आणि वीर या दोघांचे स्मरण आजच्या दिवसाला आहे. संत या जगात स्वइच्छेने येतात आणि स्वइच्छेने जातात. दाखायचं नाही आणि करून द्यायचं. तुम्ही आम्ही मंडळी आपल्या इच्छेने जन्म घेत नाही. आणि आपल्या इच्छेनं जाण्याचा अधिकार पण आपल्याला नाही. याच्यानंतर पुन्हा शिल्लक राहिलेल्या कीर्तन होणार आहे. फुल टाकलं टाकायचं ना मग ते मी पण थांबणार आहे. फुल वाटायला घ्या जरा वेळाने वाटली का मग हे सांगतील त्यावेळेला फुल टाकायचं.
आपल्याला अधिकार नाही आपल्या इच्छेने जन्म घ्यायचा आणि आपल्या इच्छेनं देह सोडण्याचा अधिकार पण आपल्याला नाही. पण अशी घटना घडली या कोडपणमध्ये. अशी घटना घडली, एक नाही घडली, दोन घडले. दोन नाही घडल्या, तीन घडल्या. जिथे तुम्ही बसलात ना तिथून छत्रपती शिवाजी महाराज चालत गेलेले इथून. हे बसलेत ना याच जागेवरून महाराज चालत गेलेले आहेत. चंद्रराव मोरे याला पकडण्याकरता चंद्रराव मोरेंनी महाराजांना दुखावलं. महाराजांची आज्ञा मोडली आणि एक उद्धट वाक्य वापरले. जे वाक्य राहुल गांधी सारखं सारखं वापरतो. तो म्हणतो हा चहावाला काय पंतप्रधान होण्याच्या लायकीचा आहे काय? चौकीदार चोर है बोलतो ना. एक अक्षर तरी पंतप्रधानांनी त्यांच्या विरुद्ध काढलं इतक्या वर्षात. ही केस पंतप्रधानांनी शासनाच्या स्वाधीन करून मोकळे झाले. अशी परिस्थिती शिवरायांच्या काळात नव्हती. शिवरायांच्या काळात महाराजांच्या जीवावर पाच मोगल शाह्या उठलेल्या होत्या. पाच महाराजांना खलास करायला. नाही म्हणतात का जमलं नाही? कारण महाराजांच्या तुम्ही ठिसूर नव्हता.
फितूर नव्हता का? होता ना. पण त्या फितुरावर देखील लक्ष ठेवणारा महाराजांचं गुप्तहेर खातं. अत्यंत तेजस्वी खातं. त्या खात्याकडून सगळी उत्तम बातमी माहिती महाराजांना अचूक मिळायची. आणि क्षमा हा शब्द महाराजांच्या डायरीत लिहिलेला नव्हता. का लिहिला नव्हता? कारण महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात बसून ऐकलेले महाराजांनी. कोणाच्याही कीर्तनात गोवाच्या बसले नाही, ते तुकोबारायांच्या कीर्तनात बसलेले. लक्षात ठेवा. म्हणून लोकांना माझं सांगणं असतं, फालतू फालतूचे कीर्तन ऐकायचे नाही. गोऱ्या गोमट्या पोरी कीर्तनाला आणायच्या नाही, गर्दी जमा करायला. कीर्तन ऐकायची महापुरुषांची कीर्तन. आणि वर्णन ऐकायचं, जनाबाईचं ऐकायचं, झाशीच्या राणीचं ऐकायचं. नाही तर तुमची किंमत पुढच्या वर्षी कमी झाल्याशिवाय राहणार. सतत चिंतन पाहिजे विषयाचं. एवढं यश महाराजांना मिळालं. एवढे सवंगडी महाराजांना मिळाले. शेलार मामांसारखे. शेलार मामांचं घर गोविंदा आलाय तर कान्हाई काळकाई तिथे बसवलेली आहे. हा मारुती दक्षिणमुखी आहे. दक्षिणमुखी मारुती कुठे नसतो. त्या तिथे बसलेले आहेत ना खुर्चीवर, त्यांच्या उजव्या हाताला हार घातलेली जी शिळा आहे ना, चित्र काढलंय त्याच्यावर. ती शेलार मामांनी नरवीर तानाजी मालुसरे ज्याला गमावले, त्यांची आठवण म्हणून बांधलेली समाधी आहे. आपल्या गावचा इतिहास आपण लिहून प्रसिद्ध करायचा असतो. मुंबई पुण्यावरून कोणी येत नसतं.
या देवीच्या मंदिराच्या पाठीमागे वीरांचं दैवत आहे. बरोबर ही भिंत आहे ना, या भिंतीच्या पाठीमागे वीरांचं दैवत आहे. या दैवताचं नाव आहे काळ भैरवनाथ. ज्या ठिकाणी काळ भैरव असतात त्या ठिकाणी वीरांच्या जीवाला कुठेही धोका नसतो. तानाजीराव कसं काय मारले गेले? काय संबंध तानाजीरावांचा मामाच्या गावाला यायचा? सूर्यजीरावांचा मामाच्या गावाला यायचा? गावात तुम्ही बसलेले आहात, गावाचा तळ आहे. तळ चारी बाजूनी असं नरसाळ्यासारखं गाव आहे, चारी बाजूने डोंगर आहे. सूर्याजी आणि तानाजी रावांचे आई वडील मोगलांनी मारून टाकले, गाव बेचिराग केला. सरनौबत शेलार मामा यांनी आपले भाचे तिथून घेतले. इथे इथे मामाच्या कडे ते सुरक्षित राहिले, तरी देखील धोका होता. शत्रू चारी बाजूने लक्ष ठेवू शकला असता. त्यावेळेला साखरला धनुर्धारी लोक धनुष्यबाण चालवण्यामध्ये माझे भाचे पटाईत व्हावेत म्हणून मामांनी या दोघांना साखरला उंबरठला ठेवलं. पण उंबरठला काळ भैरवनाथ नाहीये. आणि नरवीर तानाजी मालुसऱ्यांचा घात झाला. वीरांचं काळ भैरवनाथ. त्यांच्या हातात असा साप धरलेला असतो. एका हातात सापाचं तोंड असतं आणि एका हातात सापाची शक्ती असते. आणि या शंकराचा अवतार. तुम्ही काशीला जर गेलात ना, संपूर्ण काशी विश्वेश्वराची जेवढी पूजा करते ना, त्यापेक्षा जास्त पूजा काळ भैरवनाथाची आणि अन्नपूर्णेची करते. जायचं असतं बघ. हा कुंभमेळा आलेला आहे ना आता, त्या कुंभमेळ्यात जायचं असतं. आपली गणेशनाथ महाराज संस्थांची माणसं मी पाठवलेली आहे आणि मीही त्यांच्या पाठीमागे कुंभमेळ्यामध्ये एवढे कार्यक्रम आटपले की त्याला शाही स्नान म्हणायचं नाही, त्याला अमृत स्नान म्हणायचं.
मग मामांनी शस्त्र काढलं आणि ज्या शस्त्राने हृदय भांडला चिरला शस्त्र आज इतिहासात पूजेला ठेवली ती समाधी आज तुम्ही अभिषेक केलेला आहे संतांचं जीवन जसं स्वतःच्या हातात असतं जन्माला यायचं आणि ध्येय ठेवायचं हे संतांच्या हातात आहे काय कार्य करायचं हे त्यांना माहिती आहे वीरांचं तसं आहे काय आपलं तसं आहे काय आपल्याला माहिती आहे का पुढच्या क्षणाला काय होणार आहे श्रीमद भगवद्गीतेचं भगवान श्रीकृष्णाचं एक बोधवाक्य यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य संभवामि युगे युगे मी घालून दिलेल्या नियमाला जेव्हा जेव्हा बाधा येईल ना त्या वेळेला मी पुन्हा जन्म घेईल तो जन्म आहे शिवरायांचा तो जन्म आहे स्वातंत्र्य मिळवून देताना जे धारातीर्थी पडलेले सैनिक आहे त्यांचा तो जन्म आहे एका चहावाल्या मोदीचा एक माणूस एवढं मोठं कार्य करून घेतो 2 वेळा महाराज या गावाला आले 2 वेळा एकदा चंद्रराव मोऱ्याच्या पाठीवर आले आणि एकदा सरनोबत शेलार मामांना भेटायला खास या गावात आले खास आणि विनंती केली महाराजांना महाराज विनंती करताय असे गुडघ्यात मान घालून बसू नका त्यांनी दिलेलं उत्तर सांगतो तुम्हाला म्हणजे सरकार तानाजीराव गेले माझं बळ खर्चलं आणि एका वर्षाच्या आत मामांनी दिले ठेवलं नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आहे रामदास नवमी ज्या दिवशी रामदास स्वामींनी देह ठेवला त्याच दिवशी नरवीर तानाजी मालुसरे यांनी देह ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले त्याच दिवशी सरनोबत शेलार मामा पंचत्वात विलीन झाले का सामान्य आहेत का कथा कादंबरीत लिहिण्यासारख्या सामान्य घटना आहेत
घटना असामान्य आहे, म्हणून आमच्या गळ्यातल्या माळा टिकलेल्या आहेत. म्हणून वारकरी पंथ जिवंत आहे. सामान्य नाही. काशीला गेले, कुठेही खणलं, जमिनीत जिथं खणत तिथे शंकराची पिंड लागायला लागली. जमिनीत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, मशिदी जमिनीच्या वर असतात. सनातन धर्म जमिनीच्या पायापासून सुरुवात होतो. धर्माचं नाव काय? सनातन. सनातन धर्म. हिंदू संस्कृती. हिंदू काय आहे? धर्म कोणता आहे? सनातन. जम्बूद्वीप हे या देशाचं नाव आहे. या देशाचं नाव काय? जम्बूद्वीप. जम्बूद्वीप. हिंदुस्थान नाही, भारत नाही, अन्य नाव नाही. या देशाचं नाव काय? जम्बूद्वीप. जम्बूद्वीप. हे शिकवायचं तुम्ही तुमच्या नातवांना. जम्बू या द्वीपामध्ये विठुल पाटील त्याचे नाव, चला काही भोजन मागाया, विठोबाचा जन्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो. जम्बू द्वीपाचा उल्लेख सगळ्या ग्रंथात, सगळ्या ग्रंथात. असा हा संत आणि वीर यांचा संबंध आहे. आणि हा संबंध या जन्मातला नाही. संबंध असंख्य जन्मातला आहे. किती जन्मातला आहे? असंख्य. उगीच सांगतात काय? जगद्गुरु तुकोबार आहे, उगीच सांगतात. तुका म्हणे गर्भवासी त्याला कळत नव्हतं काय होतो तुकोबार आहे काय. तुकोबार आहे म्हणजे भारताचं संविधान आहे. तुकोबार आहे म्हणजे काय? भारताचं भारताचं संविधान. संविधान. संविधानात बदल करण्याचा अधिकार जसा सुप्रीम कोर्टाला, कायद्याला, लोकसभेला कोणालाही नाही, तुकोबारायांच्या अभंगात बदल करण्याचा अधिकार ब्रह्मदेवाला देखील नाही. तुकिता तुरणेसी ब्रह्मतुकासी आले, गुणोनी रामेश्वर मस्तक चरणी मस्तक. तुका भासला मानवी वेशधारी,
हरी हा लीला तुका भासला मानवी वेशधारी हरी हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा तुका तुझतो हा परब्रह्म ठेव दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ झाले प्रयाण प्रसंगे धनु मानवी दिव्य की रूपी चली न त्यागी किए दिव्य लोकास नेली दिव्य लोकास कुठे नाही तिथंच फक्त त्यांना समजतं हा दिव्य लोक आहे आणि आपल्याला समजायला अवकाश असतो त्याच्या पलीकडे काय नाही हा तुकोबरा कुठे गेले नाही आपल्यामध्ये ते गेले असते तर परत आले असते का गेल्यानंतर परत परत आले ना 4-4 वेळा आले ना परत काही कथा सांगतात मी काही कथा ऐकतात ते म्हटले त्याला मारला येशूला आणि गुड फ्रायडेला परत आला काही सांगतात. भेटलं कोणाला गुड फ्रायडेला परत आला आणि भेटला कोणाला गेले आले सगळ्यांना भेटले परत जातो म्हणजे या म्हणजे आजही तुकोबारा आहेत आजही ज्ञानोबा आहेत ज्ञानोबारायांची समाधी संजीवनी समाधी आहे सामर्थ्य कशाचं सामर्थ्य एका मंत्राचं आहे मंत्र दिला राम कृष्ण हरी आणि हे गाव काय जंगल आहे जंगल गावी गावी जंगल आहे जंगलात देवाचं नाम स्मरण सामर्थ्य माणसांचं आहे कोणी विचारलं असतं मला तुमचं नाव काय कोणी विचारलं असतं तुम्हाला तुम्ही कुठल्या गावचे या गाठी घालून जे देतात ना त्यांना म्हणायचं संत संत नव्हती जगी माणसाच्या सारखी सापडविले काय केलं सापडवलं त्यांना गावात मराठी शाळा आहे का गुरुजी आहे का ते गुरुजी घर शोधत येतात आहे का तुमच्याकडे एखादा विद्यार्थी 4 वर्षाचा झालेला 3 वर्ष गुरुजी घर शोधत येतात तुमच्याकडे आहे का विद्यार्थी माझ्या शाळेत घाला त्याला पुढे शिकवायचंय सरकारने सोय केलेली दुपारी जेवायची पण शोधत येतात ना तसे गुरुजी बाबाजी चैतन्य त्यांना शोधत आले सापडविले तुकोबरा नाही गेले अनुग्रह घ्यायला सापडविले ही पद्धत आहे वारकरी म्हणतात काय उपदेश केला तुकोबरांना काय उपदेश केला त्या अभंगातले
काय अभंगाची पहिली ओळ आहे? सत्य गुरु राया. परंपरिक आहे का? सागर चैतन्य बाबाजी चैतन्य सांगितले कोण? सत्य. जगामध्ये सत्य एकच आहे. ते सत्य गुरु. तुम्ही केलं का? खोटं पण गुरु केला नाही ना, त्याचा विश्वासच कशावर बसला? कशावर बसला? जगातलं एकमेव सत्य आहे गुरु. आणि गुरु हा मार्गदर्शक. गुरु हे देवाचं रूप आहे आणि गुरु म्हणजे लक्ष्मीची पावलं आहे. कृपामध्ये आशीर्वाद दे. माझ्याकडे काय नाही सेवा झाली. भोजना मागती तू. तुकोबरायांचं जीवन आहे 42 वर्षाचं. 32व्या वर्षी जगद्गुरु तुकोबाराय परमार्थाला लागले. 32व्या वर्षी अनुग्रह झाला. अनुग्रह 30व्या वर्षी झाला. 2 वर्ष दुष्काळात गेली आणि मग प्रचिती आली. तीस वर्ष वाया गेली आणि 10 वर्ष कामाला आली. आणि मग सांगतात हरीला विसर. 30 वर्ष काय करत होतो? 30 वर्ष घर माझं, बायको माझी, पोरं माझी ना वाढल्या. वाढल्यामुळे हेच करतो का? त्याच्यामुळे आपल्याला काय फरक राहिला? फक्त तो कीर्तन करत नव्हताना आपण करतो. तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेरे श्यामा. तुका म्हणे जन्म, तुका म्हणे आम्हा जन्म गोड याद. जन्म गोड याद. गोड याद. तुम्ही रस्त्याने वारकरी भीक मागताना बघता का? अरे बघता ना पुण्यामध्ये ते झेंडे असे खांद्यावर घेतलेले असतात आणि तेच असे टेकवीत चालतात आणि तेच भिका मागत असतात. मागतात का नाही? भिकारी आहेत ना, ही शान आहे समाजाची. लक्षात ठेवा. तुम्ही समजू नका आम्ही त्यांना 10 रुपये दिले म्हणजे आम्ही फार मोठे शेठ झालो. ज्या करोडपती शेठला जाऊन म्हणा म्हण राम राम म्हणाल का? तुला बाबा पुरव. भिकाऱ्यांचे उपकार सृष्टीवर देवाचं नाव घेतात. कोण घेईल? भिकारी म्हणजे शान आहे समाजाची आणि अपमान आहे आपला. लोक आपल्याला, सरकार आपल्याला तांदूळ देतं घेत नाही, गॅस फुकट देतं घेत नाही. फक्त आपल्याला घरपोच मिळतं, त्यांना रस्त्यावर जाऊन मागायला लागतं. दोघांमध्ये फरक काय राहिला? धर्म
समजणं सोपं नाही. तुम्हाला माहिती ना, आम्ही जाकी सदरे आमच्या गाड्या बघितल्या, 20-20 लाखाच्या गाड्या बाहेर उभ्या बघितल्या ना, आमच्या बघितल्या ना. आम्ही सुद्धा मागून खातो ना. त्याच्याशिवाय अभिमान जात नाही. जोपर्यंत अभिमान जात नाही ना, तोपर्यंत संसार सुटत नाही. जा भागव, तुझ्या पैशात किती भागवायचं ते, तुझ्या पगारात किती भागवायचं तेवढं भागव. भागतो का बघ तुझा संसार. होईल भिकारी पंढरीचा. सगळ्यांची काळजी ईश्वर घेत असतो. त्याच्यावर वीरांचा विश्वास असतो, त्याच्यावर संतांचा विश्वास असतो. हे मार्गदर्शन करण्याकरता योग्य गुरु आपल्याला जीवनामध्ये प्राप्त व्हावा लागतो. तो तुकोबारायांना झाला. छत्रपती शिवरायांसारखे गुरु सरनोबत शेलार मामांना मिळाले. आपण त्यांचे वंशज लक्षात ठेवा. कोणालाही करू नये पुन्हा ही जीवाचा नगरो मत्सर वर्ण सर्वेश्वर पूजनाची. ही ईश्वराची पूजा आहे. कोणाचाही मत्सर करणार नाही. बावळट सारखं राहायचं ना, एका तोंडात मारल्यावर दुसरं तोंड पुढे करायचं. असं अर्थ लावले ना, म्हणून पारतंत्र्यात गेली मराठी. तुम्हाला एकनाथ महाराजांची गोष्ट माहिती आहे? एकनाथ महाराजांच्या अंगावर एक मुसलमान चुकला. पुढे काय झालं? पुढे काय झालं? नाही थांबा, तुम्ही सांगतो. स्नान केलं, आंघोळीला गेलं, बरोबर ना? एकनाथ महाराज घरी गेले. एकनाथ महाराज देवगिरीचे राजे होते. जनार्दन स्वामी देवगिरीचे राजे होते. देवगिरी म्हणजेच औरंगाबाद, औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं संभाजीनगर. देवगिरीचे राजे होते. तो किल्ला आजही आहे. इथून एवढ्या अंतरावरती त्यांचं घर होतं, आजही आहे. घरात गेले, तलवार आणली, खलास केला. हा इतिहास आहे. कोणी सांगितलं की तुम्हाला 100 वेळा आंघोळ केली? वसंतराव काय सांगतो, काय कशाला बसतो एवढी जागा पण. संत निळोबाराय सांगतात, यवन अंगावरी फुंकला, प्रसाद घेऊन मुक्त केला. मुक्त आणि मोक्ष याच्यात फरक आहे. मोक्ष म्हणजे सर्वोच्च आनंद आणि मुक्त म्हणजे संपवणे. कपिकुळ उद्धरिले. काय सांगितलं? मुक्त केले, राक्षसांना मारून टाकलं. कुणी? काय टाकत होते वानरांची? त्यांच्याकडे काय शस्त्र होती, अस्त्र होती, विद्या होती, मंत्र होते, काय होत? निष्ठा. काय होती? ही निष्ठा संपली आणि उभाठा एकटी पडली. ते म्हणले, हे काय करणार आहे? कुणी बघितलं काय?
मला सत्य हवी. काय महत्वाची? विश्वास. विश्वास देव ताब्यात आणतो आणि अविश्वास मोठं मोठं झाड असताना ते बुडवून टाकतो. संत आणि वीर विश्वासाचं सर्टिफिकेट आहे सनातन धर्माचं. तो आजचा दिवस सत्य गुरुराय काय त्यांच्या मनात आलं. हात ठेवला, सांगितलं रामकृष्ण. विसरून गेलो मी. मंत्र दिलेला पण विसरून गेलो. लगेच दुसऱ्या दिवशी जप नाही करायला सुरुवात केली. कधी घटना घडल्या. महाराजांचं राज्य होत, दुष्काळ पडला, मग त्यांना वाटायला लागलं एवढा मोठा शेठ मी, इनामदार, ठाणे, रायगड, पुणे या 3 जिल्ह्याचा मालक तुकोबार आहे. एवढी प्रचंड संपत्ती, माणसं का मारतायत? पाऊस पडला नाही म्हणून. कोण आहे या जगाचा मालक? अशी घटना. मग तुकोबारायांना त्यांच्या जीवनामध्ये काही घटना घडल्या. तुकोबारायांनी वैभव बाजूला सारलं, सगळं वैभव बाजूला. आणि भगवान परमात्म्याने त्यांना आपलंसं करून ठेवलं. पूर्वजन्मीचे नामदेव महाराज या जन्मात तुकाराम तुकोबाराय आले आणि आपलं जीवन सार्थ करून गेले. तुकोबारायांची गाथा म्हणजे त्रैलोक्याचं संविधान आहे. कशाचं संविधान आहे? त्रैलोक्याचं संविधान आहे. काय घेऊन बसलात? अख्खी ज्ञानेश्वरी वाचली ना तर तुकोबारायांची अर्धी ओळ ज्ञानेश्वरीला खाऊन टाकते. काय ज्ञानेश्वरी? गीता अलंकार आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गाथा काय? गाथा ज्ञानोबारायांचा अनुभव आहे. काय ज्ञानोबारायांचा अनुभव आहे? आता विश्वात देवी तेने वागे. हे जग जग नाही, हे विश्व विश्व नाही, हे विश्व देव. ज्ञानोबारायांचा अनुभव.